शिर्डी ही सद्गुरू साईबाबांची पवित्र भूमी आहे आणि या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये देखील द आयडॉल इव्हेंट या यांच्या माध्यमातून एक कलाविष्कार 2026च्या माध्यमातून एक चांगला प्रकारचा कार्यक्रम या शिर्डीमध्ये होतोय। खरं तर नृत्य, गायन आणि वाद्यवादन स्पर्धा या निमित्तानं शिर्डीमध्ये होत आहेत। तर शिर्डीकरांसाठी आणि शिर्डीच्या संपूर्ण परिसरासाठी ही खूप मोठी पर्वणी असं म्हणावं लागेल, कारण सद्गुरू साईबाबांची भूमी ही तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। परंतु आता तीर्थक्षेत्राबरोबरच एक सांस्कृतिक क्षेत्र म्हणून देखील शिर्डीची ओळख ही जगभरात जाईल असं मला वाटतं। कारण आज ट्विंकल लोढा असेल, त्याचबरोबर हर्षवर्धन जोशी असेल आणि सर्व त्यांची टीम असेल, त्यांच्या माध्यमातून जे आयडॉल इव्हेंट आहे ते म्हणजे जे आयडॉल इव्हेंटची सर्वच टीम याच्यासाठी खूप मेहनत घेते। त्यांच्या मनात केवळ एकच आहे की बाबा इथल्या जे ग्रामीण भागातील लोक आहेत की त्यांना जे कलाकार आहेत की त्यांना एक चांगल्या प्रकारचं स्टेज मिळालं पाहिजे आणि एक चांगल्या प्रकारचं स्टेज मिळालं तर निश्चितच त्यांच्या कलाकारांना वाव मिळेल। हेच याच्या मागचा एक उदात्त हेतू या सर्व टीमचा आहे। त्याच्यामुळं या सर्व टीमला देखील आपले शिर्डीकर म्हणून किंवा एक साईभक्त म्हणून आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे। त्यांच्या या संपूर्ण युनिटला एक चांगल्या प्रकारे सपोर्ट दिला तर एक चांगल्या प्रकारचे कलावंत, त्याचबरोबर सगळ्याच प्रकारचे म्हणजे त्याच्यामध्ये मग नृत्य असेल, गायन असेल, वादन जे इन्स्ट्रुमेंटल असेल, त्या सर्व प्रकारचे जे कलावंत असतील ते ग्रामीण भागातून वर येतील असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळे हा जो इव्हेंट आहे या इव्हेंटमध्ये डान्सिंग, सिंगिंग आणि इन्स्ट्रुमेंटल या 3 प्रकारचे विभाग केलेले असून याच्यात आज बऱ्यापैकी लोकांनी त्याला ऑनलाईन प्रक्रियेद्वारे यामध्ये सहभाग घेत आहेत। कारण मी मगाशी सांगितलं की बाबांची भूमी आहे आणि बाबांनी निश्चितच जे कलाकार होते त्यांना देखील आपल्या चरित्रामध्ये खूप वाव दिला होता। त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी हे सर्व टीम आज आयडॉल इव्हेंटची एक काम करते। त्याच्यामुळे आपण सर्व शिर्डीकरांनी या संपूर्ण ज्या स्पर्धा आहे ही कलाविष्कार स्पर्धा, त्यासाठी आपण या सर्व टीमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं। ओम साईराम।